तुम्हालाही कधी-कधी असं वाटतं का? या कडक उन्हाळ्यात मसालेदार आमटी भात नकोच. अशावेळी भात आधीच शिजवून थंड करून ठेवायचा. मग एक कैरी घ्यायची, त्याची साल काढायची आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या. मग गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. तूप गरम झालं की मग त्यामध्ये जिरं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कैरीच्या फोडी घालायच्या. चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची. आणि मग कैरी शिजत आली की त्यामध्ये गूळ घालायचा आणि परत एकदा वाफ द्यायची. थोडी कोथिंबीर घालायची. आता या कैरीत शिजवलेला भात घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. झटपट होणारा कैरीचा भात सर्व करण्यासाठी तयार आहे. खूप सुंदर लागतो हा आंबट गोड कैरीचा भात. एकदा करून तर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हालाही कधी-कधी असं वाटतं का? या कडक उन्हाळ्यात मसालेदार आमटी भात नकोच. अशावेळी भात आधीच शिजवून थंड करून ठेवायचा. मग एक कैरी घ्यायची, त्याची साल काढायची आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या. मग गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. तूप गरम झालं की मग त्यामध्ये जिरं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कैरीच्या फोडी घालायच्या. चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची. आणि मग कैरी शिजत आली की त्यामध्ये गूळ घालायचा आणि परत एकदा वाफ द्यायची. थोडी कोथिंबीर घालायची. आता या कैरीत शिजवलेला भात घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. झटपट होणारा कैरीचा भात सर्व करण्यासाठी तयार आहे. खूप सुंदर लागतो हा आंबट गोड कैरीचा भात. एकदा करून तर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.